DRG Kids. मुलांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन गोष्ट, अभिमानीचा अभिमान. तिलकनगरीमध्ये एक राजा आपल्या महालात राहत होता. तिलकनगर एक सुखी आणि समृद्ध राज्य होतं. कुशल राजाचं राज्य खूप विशाल आणि धनवान होतं. तेथील एक मंत्री दंडपानी खूपच विद्वान पंडित आणि ज्योतिषी होते. त्यांचा सल्ला सदैव मानला जात असे. परंतु महाराजा कुशल खूपच घमंडी होता. त्यांना प्रजा खूपच घाबरून होती. एक दिवस काही शेतकरी त्यांना निवेदन करण्यासाठी आले होते. बोला, आम्ही तुमची काय सेवा करू शकतो? महाराज, यावर्षी पाण्याच्या टंचाईने सर्व पीक सुकून गेले आहेत आणि आमच्याकडे आमच्या मुलांना खाऊ घालायला देखील अन्न नाही आहे. आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आलो आहोत. आपली समस्या आम्ही समजू शकतो. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला पुन्हा पीक उगवण्यासाठी आम्ही तुमची मदत करू आणि तुमच्या मुलांसाठी भोजनाची व्यवस्थाही आम्ही करू. धन्यवाद महाराज, धन्यवाद. महाराज कुशल विचारात पडले आणि आपले मंत्री दंडपानी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. दंडपानीजी, आपल्या राज्यात एवढा दुष्काळ कसा पडला? महाराज, अचानक दुष्काळ पडणं आपल्या राज्यासाठी चांगलं नाहीये महाराज. हा आपल्यासाठी एक संदेश असावा. संदेश? कसला संदेश? महाराज, हा असा संदेश आहे की आपल्या राज्यात तुम्हाला वेळेवर सूचना दिली जात नाहीये. पीक एका दिवसात नाही सुकत. शेतकऱ्यांनी देखील आपल्या परीने प्रयत्न केले असतील, परंतु तुमच्याकडे ही बातमी आत्ता आली आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या प्रजेला तुमच्याकडे येऊ दिलं जात नाहीये, ज्यामुळे राज्याची शांती भंग होऊ शकते आणि या संधीचा फायदा उचलण्यासाठी शत्रू कधीही आपल्यावर आक्रमण करू शकतो. महाराज दंडपानीजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे की मला माझं राज्य चालवता येत नाही? माझ्या जनतेसाठी मी काहीच करत नाही? पूर्ण देशाला माहित आहे की राजा कुशल आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी काही करू शकतो. या राज्याला सुखात ठेवण्यासाठी आम्ही काय काय नाही केलंय आणि तुम्ही मला राज्य चालवण्याचा धडा शिकवत आहात. नाही महाराज, मी फक्त आपल्या राज्यासाठी आपली चिंता व्यक्त करतो आहे. आपल्या देशावर कित्येक वर्षापासून आक्रमण करण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही, कारण सगळे आमचा पराक्रम जाणतात आणि आमच्या राज्यकारभार आणि धनकोशावर यापूर्वी कोणीच प्रश्न विचारले नाही आहेत. दुष्काळ तर येतच राहतात दंडपानीजी. चिंता करण्यासारखं काहीच नाहीये. आम्ही या समस्याचं निवारण करू. या सभेला आता तुमची गरज नाहीये दंडपानीजी. बिचारे दंडपानीजी, ते तर महाराजांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत होते, तरी सुद्धा त्यांना सभेतून बहिष्कृत केले गेले. दंडपानीजी आपला राजकारभार सोडून कुटुंबासोबत स्वतःच्या गावी परत जाऊ लागले. जाता जाता दंडपानीजींनी 2 व्यापाऱ्यांचे बोलणे ऐकले. अरे, व्यापार मध्ये आजकाल खूप नुकसान होऊ लागलंय. बाकी देशासोबत व्यापारही कमी होत आहे. अगदी बरोबर बोललात भाऊ, परंतु ही गोष्ट महाराजांना कशी कळवायची? हे बोलणं ऐकून दंडपानीजी खूप दुखी झाले. न जाणे राज्यात अशा कितीतरी घटना घडत असतील ज्यांचा महाराजांना सुगावा देखील लागत नाही. सगळे महाराजांना घाबरत होते. दंडपानीजींना या गोष्टीची खूप चिंता वाटू लागली जेव्हा लहान मुलांना ते खेळताना पाहत होते. मी ह्यापूर्वी आपल्या राज्यात अशी अवस्था कधीच पाहिली नाही. न जाणे अजून अशा किती समस्या ह्या राज्यात असतील ज्या अजून आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. स्वामी, तुम्ही महाराजांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सभेतून बाहेर काढलं. महाराज सगळ्या मंत्र्यांकडून सल्ला तर घेतात, परंतु कोणताही सल्ला त्यांचा अभिमान आणि अस्तित्वाला धक्का पोहोचवेल तर त्या व्यक्तीला दंड करतात. असं असेल तर राज्यातील कोणताही नागरिक आपलं दुःख महाराजांसमोर कसं मांडू शकेल? आणि जर प्रजा राजाशी घाबरून असेल तर समस्येचं निवारण कसं होईल? तू योग्य बोलत आहेस, परंतु यासाठी काहीतरी करावं लागेल, नाहीतर या राज्याची व्यवस्था अजून बिघडेल. दंडपानीजी हे बोलता बोलता विचारात पडले आणि देशाची व्यवस्था पाहण्यासाठी प्रवासाला निघाले. फिरता फिरता दंडपानीजी विचार करू लागले आणि विचारात गुंतून गेले. अचानक एक चेंडू त्यांच्या पायाजवळ येऊन पडला. त्यांनी चेंडू उचलला आणि खेळत असलेल्या लहान मुलांच्या दिशेने परत फेकला. त्या मुलांना खेळताना पाहून दंडपानीजींना एक उपाय सुचला. त्यांनी महाराजांचा घमंड तोडण्यासाठी एक खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. महाराजांना समस्या दाखवण्यासाठी त्यांचा अभिमान तोडावा लागेल. जोपर्यंत त्यांचा अभिमान तुटणार नाही तोपर्यंत ते सत्य पाहू शकणार नाहीत. अजून उशीर होण्यापूर्वी
मला काहीतरी करावं लागेल. त्या रात्री दंडपाणीजी आपले खास मित्र मंत्री अशोकजींना भेटायला गेले आणि बोलले, अशोकजी, तुम्हाला देखील माहित आहे की राज्याची स्थिती चांगली नाहीये. ही गोष्ट महाराजांना सांगायला हवी. तुमचं बोलणं अगदी योग्य आहे दंडपाणीजी, परंतु ही बातमी महाराजांना कोण देईल? महाराजांचा अभिमान हे मानायलाच तयार नाहीये की देशात किती समस्या वाढली आहे. त्यांना असं वाटत आहे की आपलं राज्य आता सुद्धा पहिल्यासारखं समृद्ध होत आहे. माझ्याकडे यावर एक उपाय आहे. दंडपाणीजींनी अशोकजींच्या जवळ जाऊन त्यांच्या कानात तो उपाय सांगितला आणि अशोकजींनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अगदी बरोबर. आता हाच एक उपाय राहिला आहे. अशोकजींनी काही सैनिकांना महाराजांच्या कक्षेत पाठवले. आमची झोपमोड करायची शिक्षा माहित आहे सिपाही. काय झालंय? क्षमा मागतो महाराज, पण दुश्मन सेनेने आपल्या राज्यावर आक्रमण केलं आहे. आपले काही गाव देखील त्यांनी काबीज केले आहेत. काय? कुशलवर आक्रमण करण्याची कोणी हिम्मत केली? सैनिक, तुम्ही सगळे राजकोषच्या सुरक्षेवर भर द्या आणि बाकी सेनेला सांगा की युद्धासाठी तयार राहा. क्षमा असावी महाराज, परंतु राजकोष पूर्णपणे रिकामा झाला आहे. आम्ही सुरक्षा करावी तर कोणाची करावी? काय? हे कसं झालं? कसं झालं सैनिक? महाराज, खूप वर्षांपासून शेतात दुष्काळ पडल्यामुळे आपण अन्न पिकवू शकलो नाही आणि व्यापारामध्ये सुद्धा नुकसान होऊ लागलं होतं. राज्य चालवण्यासाठी तुम्हाला हळूहळू सगळी संपत्ती खर्च करावी लागली. मला यापूर्वी हे सगळं का नाही सांगितलं? सगळे तुम्हाला घाबरतात महाराज. दंडपाणीजींनी सुद्धा तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तुम्ही त्यांना राज्यसभेतून बहिष्कृत करून टाकलं. हे ऐकून महाराज खूप दुःखी झाले आणि त्यांना आपल्या निर्णयावर पश्चाताप होऊ लागला. सर्व चूक माझीच आहे. जर मी माझ्या जनता आणि मंत्र्यांचं बोलणं ऐकलं असतं तर हा दिवस पाहावंच लागला नसता. त्याच वेळी मंत्री दंडपाणीजी आणि मंत्री अशोकजी महाराजांच्या कक्षेत आले. दंडपाणीजी, बरं झालं तुम्ही आलात. मला क्षमा करा. मला माहिती आहे माझ्या अभिमानामुळे माझ्या प्रजेला किती नुकसान झालं आहे. चिंता करू नका महाराज. आपल्यावर दुश्मन देशाने आक्रमण नाही केलं आहे आणि राजकोष देखील पूर्णतः रिकामा नाही झालाय. क्षमा असावी महाराज. आम्हाला हा खेळ तुमच्या बरोबर खेळावा लागला. तुमच्या क्रोधामुळे प्रजा तुम्हाला घाबरू लागली आहे. स्वतःची समस्या तुमच्याजवळ व्यक्त करायला घाबरते, जे आपल्या राज्यासाठी खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याशी हे खोटं बोलावं लागलं. हे ऐकून महाराज खूप आनंदी झाले. आजपासून मी तुम्हाला वचन देतो की मी आपल्या अभिमानाचा त्याग करेन. मी माझ्या प्रजा आणि मंत्रींचा सल्ला ऐकेन. माझे डोळे उघडण्यासाठी धन्यवाद दंडपाणीजी. आणि आता महाराज आपल्या अभिमानाचा त्याग करून आपल्या राज्याबद्दल विचार करू लागले. लोक आता त्यांना घाबरत नव्हते, उलट त्यांचा जास्त आदर करू लागले. राज्याच्या सर्व समस्यांचे निवारण हळूहळू होऊ लागले.